सकाळी आपण राजस्थानमध्ये होतो, दुपारी आपण हरियाणामध्ये होतो आणि आता वाजले दुपारचे 3. आपण पंजाबमध्ये एंटर करतो. एकाच दिवसात 3 राज्य आपण पालथी घातली आहेत. हाँ मैडम, आप मर्द के भेष में आ गए आप. बहुत नाइस. भैया लड़की है लड़का? लडाख या 3 अक्षरात माझं आणि कितीतरी बायकर्सचं एक स्वप्न दडलेलं असतं आणि तेच स्वप्न हट्टाला पेटून उठून मी पूर्ण केलं आणि तीच गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं सांगू, जेव्हा मी कमवत नव्हते ना, तेव्हा मी सगळ्या मित्रमैत्रिणींना ऑलरेडी सांगून ठेवलं होतं, यार जेव्हाही मी बाईक घेईल ना तेव्हा लडाखला नक्की जाईल. मुंबईकर निखिल, रायडगल विशाखा, MSK या सगळ्यांच्या व्हिडिओमधून मी कित्येकदा हे स्वप्न व्हर्च्युअली जगले, पण आता वेळ आली होती ते प्रत्यक्षात जगायची. लडाख. हाय, गुड मॉर्निंग. हा आपला डे 4 आहे लडाख राईडचा, पुणे लडाख पुणेचा. आत्ता सकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही निघतो आहे. गेले 2 दिवस सकाळी 6ला निघण्याचा प्रयत्न करतो आहे, पण समोर थोडासा उशीर होतो आहे. आज आपल्याला हरियाणाची बॉर्डर क्रॉस करायची आहे. आज तर श्रीनगरला पोहोचणं मोस्टली होणार नाही, कारण ऊन खूप आहे, 45 डिग्री आहे. सो आपण परत उद्याचा एक दिवस ठेवला आहे आपण श्रीनगरला पोहोचायला आणि श्रीनगरमधनं आपण आपली प्रॉपर राईड सुरू करणार आहे. आजसुद्धा मी खूप एक्सायटेड आहे, कारण परत हरियाणाची बॉर्डर क्रॉस करायची आहे, नंतर पुढे पंजाबची बॉर्डर क्रॉस करायची आहे. भारी वाटतंय. निघूयात, चला बाईकवर भेटते मी तुम्हाला सेटअप लावून. बोल दो. नहीं बोल दो ना. नहीं. हाँ मैडम, आप मर्द के भेष में आ गए आप. बहुत नाइस. थैंक यू. ना ना क्यों औरत नहीं कर सकती क्या? कार्ड दो, मेरा कार्ड दो. दे दो, कभी आएंगे तो. हाँ कोई दिक्कत चलो. मेरा ये स्वभाव, मेरा कस्टमर मेरे से लेडीज कभी नाराज नहीं होती. ये अच्छा था, स्टे वगैरह तो अच्छा था. कार्ड देता हूँ. हां, गणपती बाप्पा मोरया. चला सुरू करूयात. कालच्यापेक्षा अर्धा तास उशीर झाला आहे, कारण ते काका खूप स्वीट होते आणि ते गप्पा मारत बसलेले स्टेवाले. मस्त स्टे होता, आम्ही डिटेल्स देईल. थँक्यू. ये 450 है. यस, वो 400 है. हाँ, इसका अपग्रेडेड वर्जन है, ये सेम ही बाइक है. चलो बाय बाय, नमस्कार, जाते हैं हम. थँक्यू. आम्ही सकाळी सिकरवरनं आमची राईड सुरू केली. खरं सांगायचं ना, कालचा स्टे जास्तच कम्फर्टेबल होता आणि होस्टसुद्धा खूप वेलकमिंग होते. जसं मी मेन्शन केलं आधीच्या व्हिडिओमध्ये, राजस्थानची लोकं खूप स्वीट आहेत. थोडं पुढे गेलो आणि राजस्थानचा खरा फील यायला सुरुवात झाली. एंडलेस हायवे, वाळूचे ढीग, डेझर्ट लँडस्केप आणि मध्येच दिसणारे रोड साईडचे उंट. प्रॉपर राजस्थानी वाईब येत होती. पण एक गोष्ट आज खूप चॅलेंजिंग होती, ती म्हणजे हीट. सकाळचे 9 वाजले होते, पण टेम्परेचर तरीसुद्धा 40 वर होतं. आणि हा आमच्या पुणे लडाख पुणे राईडमधला सगळ्यात हॉटेस्ट डे होता. डेझर्टमधून राईड करणं म्हणजे एक वेगळीच मज्जा असते, पण त्यातल्या त्यात तेवढं चॅलेंजिंगसुद्धा असतं. आजचं टार्गेट होतं 400 किलोमीटर तरी कवर करायचं, कारण आम्हाला उद्या श्रीनगरला पोहोचायचं होतं. प्रत्येक किलोमीटर आम्हाला आमच्या ड्रीम डेस्टिनेशनच्या खूप जवळ नेऊन पोहोचत होतं. आणि एक्सायटिंग गोष्ट म्हणजे उद्यापासून टेम्परेचर हळूहळू ड्रॉप व्हायला सुरुवात होणार होती, कारण आम्ही डेझर्ट मागे सोडून काश्मीरच्या दिशेने प्रवास करत होतो. क्या देख रहे थे भैया, लड़की है लड़का? वही देखते हैं सब लोग. जब तक बोलती नहीं है तब तक लोगों को समझ में नहीं आता लड़की हूँ. लोगों को लगता है कि लड़का है. दिखते भी वैसे हो ना ऊपर से. हरियाणा है ना ये? हरियाणा. अभी बॉर्डर क्रॉस किया शायद हमने. कितना है पेट्रोल? अरे वाह, हमारी 107 है. मतलब 107 राजस्थान में था. राजस्थान में 107, राजस्थान में 100 था, महाराष्ट्र में 104, 105.
इंडिया चलते हो आप? अभी तो लद्दाख जा रहे हैं। लद्दाख? हाँ, कश्मीर जा रहे हैं और वहाँ से लद्दाख, श्रीनगर से। महाराष्ट्र से आए हो? पुणे पता है आपको? हाँ, पुणे महाराष्ट्र है। हाँ, गए हो महाराष्ट्र? हाँ, गए हाँ। आपको पसंद है? ठीक है, पसंद है। ठीक है, पर ठीक है, पसंद नहीं है। आपका एरिया जी सब ठीक लगे। क्या क्या? आप आपका एरिया नहीं दोनों मान लो ये दोनों मान लो दुख है। हाँ। ये इसको पूछा का हमारा एरिया बहुत बढ़िया है। तो आप आपका एरिया बहुत बढ़िया बताओ। नहीं है अच्छा अच्छा है। आओ कभी महाराष्ट्र में हमारे यहाँ। मैम क्या किलोमीटर सफर फिर आपका? अभी तो 6000 हो जाएगा पूरा, फिर महाराष्ट्र से जाते वक्त। अप डाउन का 6000 हो जाएगा। क्या क्या? अप डाउन का? हाँ पूरा। 1200 है। वो इसकी के मॉडल है ये हिमालयन है, रॉयल एनफील्ड का। नहीं कीमत कीमत ये 4.5 लाख का है। अबे कितने देता मैम? एवरेज अभी हाईवे पे तो 30 का दे रहा है, 30 का दे रहा है। वैसे तो ज़्यादा नहीं देता, लेकिन सिटी में कम देता है। लंबे रूट के लिए बेस्ट है मैम ये। बेस्ट है लंबे रूट के लिए। बहुत कंफर्टेबल है ना अभी बैठने, सीट भी बड़ा है और ये भी सामान वामान भी बैठ जाता है। अच्छा लगा आपको? अच्छा लगा मुझे तो कीमत 25 की। अच्छा यार, पेट्रोल स्वस्त आहे. आपल्याकडे 107 झालं असेल आता. 100 रुपयाने येते फक्त. सही आहे. बरं झालं राजस्थानमध्ये नाही टाकलं. चलो अभी इसको बंद कर देते हैं. जाओ आप टाकते वाले भी. बाय बाय. असले शॉक होतात ना, अशा डबल बघतात. मी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत मला कळत नाही की मी मुलगी आहे. तर मग मी मुद्दामून बोलत नाही काही ठिकाणी. बट पेट्रोल पंपावर वगैरे सेफ वाटतं ना. आधी मी ग्लोव्ज घालायला विसरले, आता मी गॉगल्स घालायला विसरले. बाय द वे हे गॉगल्स खूप भारी आहेत, म्हणजे खरंच वर्थ आहेत. कोणाला घ्यायचं असेल ना तर मी लिंक टाकून देईल. ओकनोचे गॉगल्स आहेत. आय थिंक रणविजय सिंगचा ब्रँड आहे. रणविजय सिंगचा. रणविजय रणवीर नाही. मस्त आहेत, एकदम परफेक्ट आहेत. जस्ट राजस्थानची बॉर्डर क्रॉस केली आहे. 10 किलोमीटरच पुढे आलो असो, पण सेमच गरमी असते यार राजस्थान आणि हरियाणामध्ये. डेंजर गरमी आहे, बेकार गरमी आहे. आता इथं 43 डिग्री दाखवते. तापमान अक्षरशः 40च्या पुढे जातं आहे. त्यामुळे झालं, राजस्थान संपलं. रस्ते खराब झाले. राजस्थानमध्ये काय रस्ते होते यार. मला आता या हरियाणामध्ये बघूयात कसे आहेत. आता तरी ह्या रेषा मारून ठेवल्या, पुढे कसे आहेत ते बघूयात. हिसारला जायचं आहे आपल्याला. सो आता हिसार इथनं मला असं वाटतं 50 किलोमीटर बाकी असेल. हरियाणाचे रस्ते पण भारी आहेत. अरे कसलं भारी आहे, गुळगुळीत. आणि डांबर आहे हा, तरी पण एवढं भारी आहे. खतरनाक कडक. आपल्याकडचेच रस्ते खणके आहेत, फालतू आहेत. हाय, आत्ता आम्ही कुठे पोचलो? रतिया नावाचं गाव आहे हरियाणामध्ये. भाईसाब, हायवेला अक्षरशः 100 किलोमीटरच्या पॅचमध्ये काहीच नव्हतं. एकही हॉटेल नव्हतं. थोडा वैताग आलेला. पाणीसुद्धा प्यायला नव्हतं. मग एका ठिकाणी ना रोज प्यायला थांबलो. मग त्या काकांनी आम्हाला त्यांचं पाणी प्यायला दिलं. आमच्याकडं होतं पाणी, पण खूपच गरम झालेलं आणि ते जातच नव्हतं. आणि आता जेवायला थांबलो आहे. बाहेर हॉटेल नव्हतं म्हणून आम्ही त्या रतियामध्ये आतमध्ये शिरलो, कारण मग पुढे पण माहीत नाही हॉटेल मिळेल की नाही मिळेल. हॉटेल महाराजा म्हणून तिथं आलो आहे. AC हॉटेल आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. इतकं बेकार ऊन लागलेलं ना. आता आपल्याला पंजाब बॉर्डर क्रॉस करायची आहे. एका दिवसात 2 बॉर्डर क्रॉस करतो आहे आपण. एक मध्य प्रदेश आणि काय बोलते आहे मी, राजस्थान आणि हरियाणाची, आणि आता हरियाणा आणि पंजाबच्या मधली बॉर्डर. मम्मा वाट लागली आहे.
दाल मखनी आहे, हे प्रोटीनसाठी बुर्जी मागवली आहे, 0 ऑइल आणि रोटी. हाय, चलो आता आपण पंजाबमध्ये सॉरी आता आपण हरियाणामध्ये आणि आता आपण पंजाबला जाणार आहे. पंजाब हरियाणाची बॉर्डर क्रॉस करून पंजाबला जाणार आहे. भयंकर ऊन आहे. हा फोटो काढायला थांबलेलं, म्हटलं हरियाणामध्ये एखाद दुसरा फोटो तरी काढावा. चलो जाताना पण वेगळ्या रूटने जाऊ. होप सो जरा कमी गरमी असेल. दिल्लीवाल्या रूटने जाऊ. काशी मथुरा वगैरे आय थिंक लागतं, बघायला लागेल. बेकार गरमी होती आहे. दिसते का मी आरशात? के ओ शपथ. बुलढाणा 23 सॉरी बुलढाणा नाही येते, बुडलाडा आहे. बुढलाडा 23. मी बुलढाणा आपल्याकडे आहे महाराष्ट्रात, पण ते बुलढाणा आहे ना, ते बुलढाणाच वाचते मी किती वेळची झाले. लेट्स गो. कसली भारी वाटतात ना. दिस इज द बॉर्डर. हरियाणा बॉर्डर समाप्त. यार इधर फोटो निकालेंगे इधर. क्या लगता है तेरे को? निकाल तो सकते हैं ना. ही समोर जी दिसते आहे ना, ही बॉर्डर लाईन आहे. पलीकडे पंजाब आहे आणि अलीकडे महाराष्ट्र आहे. यार महाराष्ट्र का बोलते यार मैं. आत्ता मी जेवण केलं हरियाणामध्ये आणि 5च मिनटात आम्ही पंजाबच्या बॉर्डरवर आहे. हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरवर हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरवर. म्हणजे सकाळी आपण राजस्थानमध्ये होतो, दुपारी आपण हरियाणामध्ये होतो आणि आता वाजले दुपारचे 3. आपण पंजाबमध्ये एंटर करतो. एका दिवसात 3 राज्य आपण पालथी घातली आहेत. म्हणजे एका दिवसात 3 राज्यांमधनं आपण आपली बाईक चालवली. जाम भारी फिलिंग आहे, भारी वाटतं आहे. ही समोर माझ्या पंजाब आणि हरियाणाची बॉर्डर आहे. चलो आता पुढे भेटूयात. कुछ खाना है तो हमारे साथ आ सकते बोलता. एवढे भारी आहेत यार इथली लोक, खरंच भारी आहेत. बाय. चलो आत्ता मी हरियाणामध्ये आणि हे कमांड क्रॉस केला. आता आपण पंजाबमध्ये. हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरवर आहे आपण आता. बुलढाणा भिकी, आपल्याला बुलढाणा मार्गे जायचं आहे. कसलं भारी वाटतं माहिती आहे का हे बॉर्डर्स क्रॉस करताना. प्राऊड फिलिंग आहे, जाम भारी वाटतंय. पर्यंतचा प्रवास खूप सुंदर होता, पण आता लडाखचे खरे माउंटेन पासेस आणि ॲडव्हेंचर अजून बाकी होतं. आणि ऑनेस्टली आय कांट वेट टू रूल द रोड्स. हो, आम्हाला थोडेसे जास्त दिवस लागले इथपर्यंत पोहोचायला, कारण हीट वेव्ह होती. त्यात आम्ही एक रूल फॉलो करत होतो, ते म्हणजे रात्री गाडी न चालवण्याचा. कारण अर्थातच सेफ्टी फर्स्ट. त्यामुळे दिवसभराच्या प्रचंड उन्हात राईड करत आम्ही हळूहळू पुढे जात होतो. सप्टेंबरमध्ये जर तुम्ही राईड करत असाल
तर मग थोडंसं इझी होऊन जातं, वातावरण इतकं गरम नसतं. कारण मी इथे लोकांना विचारलं, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थान ह्या तिन्ही राज्यांमध्ये मे आणि जून पीक उन्हाळा असतो. पीक उन्हाळा म्हणजे खतरनाक गरमी आहे. तुम्ही 2 मिनटं जरी उभे राहिलात, काही हालचाल नाही केली ना, तरी पण घामाच्या धारा खाली गळत आहेत. आम्ही आत्ता जेवण केलं ते गाव रतिया होतं, पंजाब आणि हरियाणाच्या एकदमच बॉर्डरला होतं, त्यामुळे तिथे पंजाबचा जास्त प्रभाव दिसत होता. आणि आता प्रॉपर आपण पंजाबमध्ये एंटर झालो आहे. मला स्वतःला विश्वास बसत नाही मी एवढ्या लांब बाईकवर आले. मेंटली पण तुमची तयारी लागते, कारण आपण कुठे आहोत, महाराष्ट्रामध्ये, पुण्यात, आणि त्या वरच्या टोकाला बघितलं की असं वाटतं बाप रे. आणि आत्ता मी इथून तिथं बघते ना खाली लोकेशन, तेवढं भारी वाटतंय ना. आणि आता आपल्याला सेम जाताना पण मनालीवरनं सेम एवढं अंतर कापत जायचं आहे, त्यामुळं मोर दॅन 6,000 किलोमीटर्स होतील. भारी फिलिंग आहे. सॉर्ट ऑफ सॅटिस्फॅक्शन पण आहे. तसा आपला हा घोडा, आपली रुद्रा नवीनच आहे, हिच्यासोबत मला जास्त वेळ मिळाला नव्हता, त्यामुळं ही खूप भारी गोष्ट झाली की मी बाय रोड आले. म्हणजे तिथंपर्यंत जाईपर्यंत मी छान तिच्यासोबत रुळून गेले आणि ती पण माझ्यासोबत. सो आता तो पण काही विषय नाही राहिलेला, कारण मी येताना विचार केलेला मला जमेल ना, कारण मी हिच्यासोबत तेवढी कम्फर्टेबल झाले की नाही मला माहीत नव्हतं, कारण मी राईडच केली नाही, 2च राईड केला, वेळच नाही मिळाला. पण आता एवढे किलोमीटर्स पार केल्यानंतर, एवढी राज्य पालथी घातल्यानंतर असं वाटतं आहे की भाई हिच्यापेक्षा बेस्ट बाईक नाही आहे टुरिंगसाठी. जर कोणी हिमालयनचा विचार करत असेल तर खरंच डोळे झाकून विश्वास ठेवा, कारण मी आत्तापर्यंत एवढी राज्य क्रॉस करत आले. इतकं डिस्टन्स मोर दॅन 1200 किलोमीटर्स झालं आहे ऑलरेडी. कालच झालं होतं, म्हणजे आता 1,500 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला आहे सलग 4 दिवसात. ना माझे पाय दुखतात, हात दुखतात, गुडघे दुखतात, काहीच त्रास मला होत नाही आहे. सो टुरिंगसाठी तर बेस्ट आहे, म्हणजे बेस्ट रिव्ह्यू आहे हिचा माझ्यासाठी. इतका कम्फर्ट आहे, सीटला पण कम्फर्ट आहे. नाहीतर एवढं अंतर पार केल्यानंतर एवढा उन्हात त्रास नक्की झाला असता. अरे पंजाबच्या रस्त्याने एवढं डोकं उठवलं आहे ना, कोणी येत असेल तर त्यांना मी अजिबात रेकमेंड नाही करणार. एवढी घाण गाडी चालवतात तिथली लोक. प्रत्येकाला घाई आहे, नुसते ओव्हरटेक करत असतात. एवढे छोटे रस्ते आहेत ना, सिंगल लेन आहेत. बेकार वाट लावली आधी उन्हाने आणि आता ह्या रस्त्यांनी. त्याला जलंधरपर्यंत जायचं आहे, अजून इथनं मे बी 70-75 असेल. खूप वेळ दाखवतोय, एवढ्याशा किलोमीटरला 2 तास दाखवतोय. कशाला पाहिजे 2 तास. आजचा दिवस खूप एक्झॉस्टिंग होता. सलग राईड करून आम्ही पूर्णपणे थकलो होतो, त्यामुळे आजची रात्र आम्ही जलंधरमध्ये स्टे करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या एपिसोडमध्ये आपण श्रीनगरला पोहोचणार आहोत आणि माझ्यासाठी तिथूनच खरी लडाखची राईड सुरू होणार आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. सो भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राईड सेफ आणि कीप चेजिंग युअर ड्रीम्स. बाय बाय.